तुमच्यापैकी प्रत्येकाने कळतपणे नकळतपणे कालसर्पदोषाबद्दल ऐकले असेलच. आता कालसर्पदोष खरा खोटा याचा जर तुम्ही विचार केलात तर आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये असे अनेक ग्रंथ आहेत ज्यात कालसर्पदोषाचे वर्णन जवळपास कुठेच तुम्हाला दिसणार नाही. जर तुम्ही लाल किताब पुस्तकाला जरी रेफर केलं तरी देखील त्या लाल किताबसारख्या पुस्तकात कालसर्पदोषाचे वर्णन अजिबात नाही. पण जर तुम्ही विचार केलात तर आजच्या काळात असे अनेक ज्योतिषी आहेत, विद्वान आहेत की ते याला ग्रहदोष म्हणून मांडतात. कालसर्पदोष हा इतर ग्रहदोषांसारखाच योग असल्याचे काही जण मान्य करतात. पण दुसरीकडे अनेक ज्योतिषी अभ्यासक याला ग्रहदोष म्हणून मांडत आहेत. तर तेच नेमकं काय समजावं? हा कालसर्पदोष आहे नाही का हे सगळं खोटेपण आहे? आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं खरं उत्तर देतो. मनुष्याला कर्मानुसार फळ मिळतं आणि ज्या कर्मानुसार तो जन्माला येतो त्याच जातीत त्याला कर्मानुसार जन्म मिळतो आणि त्याच्या कर्माच्या आधारेच त्याच्या पिढ्यानपिढ्याही प्रभावित होत असतात. भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की वासनेमुळे ज्याला वासना, क्रोध, अभिमान, अहंकार असतात त्याला याचे परिणाम देखील भोगावे लागतात. आणि मनुष्याची उत्पत्ती आणि इतर जीवजंतू ज्या पद्धतीने काम करतील तेच शेवटी त्यांच्या नशिबात भोगायला येत असतं. आणि सर्वात शेवटी त्या सर्व मनुष्य प्राण्यांना म्हणजे जे पाप करतात त्यांना सापाच्या योनीत जन्म हा घ्यावा लागतो. बरं, प्राचीन काळापासून असं वर्णन तुम्हाला दिसेल की जेव्हा एखादा मनुष्य काही वाईट कृत्य करतो तेव्हा त्या मनुष्याच्या वाईट कृत्यांचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या मुलांवर देखील होत असतो. आणि मग ज्या वेळेला असा परिणाम होतो असे न सुटता येणारे दोष निर्माण होतात. मग त्यातलाच एक सर्पदोष सुद्धा असतो. कालसर्पदोष कधी होतो याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता ज्योतिष शास्त्रानुसार तुम्हाला ह्याचं उत्तर देतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू ग्रह आणि केतू ग्रह यांच्यामध्ये इतर ग्रह ज्या वेळेला येतील तेव्हा तो कालसर्पदोष येतो असे बरेचसे विद्वान पंडित सांगतात. आणि हा कालसर्पदोष अशुभ फळ देणारा असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये राहूला काळ आणि सापाचे मुख मानले जाते, तर केतूला साप आणि नागाचे शेपूट असं मानलं जातं. आता जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की कालसर्पदोष खरा खोटा हे तुम्ही कसं ओळखाल? तर बघा, कालसर्पदोष सत्य आहे, असत्य आहे किंवा ही निव्वळ भाकड कथा आहेत असं कोणत्याही आधारे म्हणता येत नाही. कारण कालसर्पदोष हे जन्मपत्रिकेवर जर आम्ही पाहिलं तर त्याच्या आधारावरचं ते कर्माचं फळ सांगतं. आणि कालसर्पदोष हे एकतर शुभ देखील असू शकतं किंवा ते अशुभ देखील असतं. आता जर हे अशुभ असेल तर कालसर्पदोषाचे तुम्हाला अशुभ परिणामच मिळणार. 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वरचे विद्वान ते खरं म्हणतात. कारण काही धार्मिक केंद्र जी आहेत ती धार्मिक केंद्र फक्त व्यवसाय झालेला आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या आणि इतर सर्व लोकांच्या मनात एक कन्फ्युजन क्रिएट झालंय. त्यावेळेला अशी सिच्युएशन येते की आपण कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेवू नये हे कळत नाही. पण जे ग्रंथ सांगतात आणि जे धार्मिक केंद्रावरचे गुरव पुजारी सांगतात त्यांच्यावर तरी आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. माणूस कुठे ना कुठे आपल्या परिस्थितीच्या चिंतेत असतो. आता अशा स्थितीत जर कालसर्पदोष असला तर मग त्याला शांत करण्यासाठी कालसर्पदोष शांतीची पूजा करावी असं बहुतांशी
ब्राह्मण सांगतात. आता असं देखील आहे की काळ सर्पदोष हा राहू आणि केतूशी संबंधित आहे. कारण जेव्हा सर्व प्रकारचे ग्रह राहू आणि केतूच्या मध्ये येतात तेव्हाच हा सर्पाचा दोष तयार होतो आणि आपण त्याला काळ सर्पदोष म्हणतो आणि त्याच्याच शांतीसाठी ही पूजा करावी लागते. दुसऱ्या बाजूनं जर आपण विचार केला तर काळ सर्पदोष हा खोटा देखील ठरतो. कारण धर्माच्या नावाखाली आणि ह्या शास्त्रांच्या नावाखाली पैसे कमवण्यासाठी आजकाल प्रत्येकाला अडचणीवर एकच कारण दिलं जातं, ते म्हणजे काळ सर्पदोष. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की जर कोणाला दोष सापडत नसेल तर मग ते सरळ सरळ काळ सर्पदोषाचं नाव घेतात आणि त्या माणसाला त्याची पूजा करण्यासाठी सांगतात. मग अशी जर लोकांची दिशाभूल करण्याचं काम आता सध्या चाललेलं आहे, त्याच्यामुळे काळ सर्पदोष जरी नसला आणि त्याची पूजा जर केली तर पैसे वाया जातातच, पण त्याचा परिणाम काहीही होत नाही. म्हणजे त्याचा आउटपुट हे शून्यच असतं. कारण मुळात दोष नसून देखील त्यासाठी पैसे खर्च करणं हे खूप चुकीचं आहे. आणि ते सांगण्यासाठीच तुम्हाला हे मार्गदर्शन मी ह्या व्हिडिओतून करतोय. कारण ज्या ठिकाणी काळ सर्पदोषाचे वर्णन कोणत्याही धर्मग्रंथात केलेलंच नाही, ते फक्त काळ सर्प योगाच्या रूपाने समजावून सांगितलं आहे. आणि काळाचा अर्थ म्हणजे भगवान शिवाच्या गळ्यातला हार असं मानलं गेलेलं आहे. आणि मग अशा स्थितीत काळ सर्पदोष किंवा काळ सर्प दोषाचा एक प्रकार असणं म्हणजे हा निव्वळ खोटारडेपणा आहे. हे तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये कोणीही सांगणार नाही की काळ सर्पदोष हा ग्रहांचा दोष म्हणून पाहिला जातो. पण ज्यांना काळ सर्पदोषाचा काही पत्रिकेमध्ये दोष नसेल त्यांना देखील हा दोष आहे असं सांगितलं जातं. कारण मुळातच पत्रिका बघताना ग्रहांची योग्य ती पडताळणी केली जात नाही आणि त्यामुळे एकाच्या ग्रहाची वक्रदृष्टी जरी दिसली मग अशा वेळेला सरळ सरळ ह्या दोषावरच नाव टाकून मोकळं होतात. आणि मग अशामुळेच पैसा वाया जातो, अपयश हाती येतं आणि मानसिक तणाव वाढतो. मग ज्योतिषशास्त्रासारख्या ग्रंथात सर्पयोगाचा उल्लेख आहे, परंतु कोणत्याही ग्रंथात सर्पयोगाच्या दोषाचा पुरावा तुम्हाला कधीच मिळणार नाही. कारण कुठल्याही ग्रंथात याचं कुठेही वर्णन नाही. राहू आणि केतूची कथा तुम्हाला माहीत आहेच. मग या राहूचा आणि केतूचा संबंध जर तुम्ही मांडलात तर राहू आणि केतू हे ग्रह नाहीत, पण ते केवळ एक छायाग्रह आहेत. त्यांची एक सावली आहे. पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये त्यांची छाया पडते आणि त्याच्यामुळेच ते ग्रहण होतं. आणि म्हणून राहू आणि केतू हा दोष कसा निर्माण झाला याच्या मागे पुराणात वेगवेगळ्या कथा तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्याच्या मागची कथा मी तुम्हाला कधीतरी सांगेन. पण सध्या ह्या पुराणातल्या गोष्टी ऐकण्याची कोणाचीही मनस्थिती नाही. काळसर्प योग आणि काळसर्प दोष हे केवळ 7 ग्रहांच्या संयोगासाठी अशुभ म्हणून ही एक टर्म म्हणजे एक संज्ञा दिलेली आहे. काळ हा शब्द जोडल्याने माणसाला असं वाटतं की त्याच्यासाठी मृत्यूचा बोध आहे. तर काळ या शब्दाचा अर्थ शास्त्रज्ञांनी काळापासून घेतलेला आहे. काळ सर्पदोष करताना लक्षात घ्या की तुमची पत्रिका 2 पेक्षा जास्त ब्राह्मणांकडून तपासून पहा. जर सांगितलेलं तंतोतंत जुळत असेल तरच काळ सर्पदोषाची शांती करावी. योग असेल तर योगाची शांती करावी. विषयोग असेल तर विषयोगाची शांती करावी. किंवा अंगारक योग असेल जो अत्यंत डेंजरस योग आहे तर अंगारक योगाची शांती करून घ्यावी. पण काळ सर्पदोषाची शांती करण्यापूर्वी
जर तुम्ही भगवान शंकराची शिवहार उपासना केलीत तर अत्यंत चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. एक असा मंत्र ज्या मंत्राचा रोज विश्वास ठेवून 108 वेळा तरी तुम्ही कमीत कमी जप करा आणि काळसर्पदोष किंवा काळसर्प योग असेल तर ह्या मंत्राने ते निघून जातील. तो मंत्र आहे आणि हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल, कारण स्क्रीनवर मंत्र दिसत नाही अशा बऱ्याच साधकांच्या तक्रारी आहेत. सो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकच्या खाली मंत्र देईन, तो कृपया तुम्ही तिथे पाहावा. हा मंत्र आहे ओम नवकुलाय विद्यामहे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात. जर तुमच्या काही सूचना असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन त्यासाठी आहेच. बिनदिक्कतपणे बिनधास्तपणे तुमचे प्रश्न आणि तुमच्या कमेंट मला कमेंटच्या सेक्शनमध्ये लिहून कळवा. तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर ती देखील मला तुम्ही सुचवू शकता. मी पुढील व्हिडिओमध्ये नक्की त्याविषयी त्या संदर्भात माहिती तुमच्याकरिता घेऊन येईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त साधकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना याबद्दलची खरी माहिती होईल आणि तुमच्यापर्यंत असे महत्त्वाचे विषय घेऊन येणे हाच माझा उद्देश आहे. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत प्रगट होईन. आता आज्ञा द्या. इथे श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.